माणूस कुठेतरी प्रियांनो देवाच्या नेतृत्वाबद्दल काहीतरी वेगळाच विचार तो करतोय. मला देवाचं सहाय्य व्हायला पाहिजे, म्हणजे मी बाकीचं सगळी भाजी आणली पण मला कोथिंबीर किंवा मिरच्या आणायच्या आहेत आता, तर माझा काहीतरी आघात होईल, मला काहीतरी भयंकर परिस्थिती येईल, म्हणून मला प्रार्थना करत जाणं फार गरजेचं आहे. असं तर होणार नाही प्रियांनो. सो देव प्रियांनो परीक्षेमधून आपल्याला घेऊन जात आहे. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण प्रियांनो आपल्याला त्यावेळेला मिळतं की जे आपण नेहमी दरवेळेला प्रियांनो वाचत असतो. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामधला जो मोठा प्रसंग आहे त्याकडे आपण प्रियांनो जाऊया. किती येतो? मत्ती वर्तमान, येशूची परीक्षा, 4था अध्याय. मत्ती वर्तमान 4था अध्याय आणि 1 ते 11 मध्ये प्रियांनो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अरण्यात येशूची परीक्षा झालेली आहे. आणि तिथं म्हटलेलं आहे पहिली 2 वचनं प्रियांनो, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्मेने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रियांनो लक्षात घेणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, खुद्द देव, पण मानव रीतीने प्रियांनो मानवाच्या रूपामध्ये ज्या वेळेला तो भूतलावर आलेला आहे तर त्याला सुद्धा प्रियांनो परीक्षेमधून जाणं गरजेचं राहिलेलं आहे. असं नाही म्हटलं तो की मी देवाचं पुत्र आहे आणि मानवाचं रूप धारण करून जर मी आलेलो आहे तर मला कुठल्याही परीक्षेला सामोरं जावं लागणार नाही, अशी अपेक्षा त्याने सुद्धा केली नाही प्रियांनो. उलट त्या ठिकाणी तो मानव आहे, मानवाच्या रूपामध्ये जर तो आलेला आहे तर त्याची परीक्षा होणार प्रियांनो. आणि म्हणून जर येशू ख्रिस्त त्या परीक्षेमधून जर जात आहे, परीक्षा म्हणजे काय आहे तर सैतानाकडून त्याची चाचणी होत आहे प्रियांनो. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्मेने त्याला अरण्यात नेलेले आहे. परीक्षा घेण्यासाठी एकांत ठिकाणी प्रियांनो घेऊन गेलेला आहे. आपली परीक्षा पण प्रियांनो होत असते ज्या वेळेला मनुष्य एकांत मध्ये असतो ना त्यावेळेला खरी परीक्षा होत असते. कारण ज्या वेळेला प्रियांनो आपल्या भोवती एक माणूस किंवा अनेक माणसं जर असतील तर तिथं कदाचित तो एखादी गोष्ट करण्याचं आव प्रियांनो तो करू शकतो. तो काहीतरी नाटकं प्रियांनो त्या ठिकाणी करू शकतो जो तो स्वतः नाही पण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण लोकांना मी दिसत आहे, कारण लोक माझ्याबद्दल काय म्हणतील नाही तर. आणि म्हणून तिथे मात्र प्रियांनो कदाचित परीक्षेमध्ये आपण खरे म्हणून उतरणार नाही, परंतु ज्या वेळेला मनुष्य एकटा असतो त्यावेळेला प्रियांनो खरं आपण कोण आहोत हे आपल्याला सुद्धा प्रियांनो समजत असतं. एकटं राहत असताना प्रियांनो किंवा एकट्यामध्ये राहत असताना वेगवेगळ्या मोहपाशांना मनुष्य बळी पडतो का? एखादा तरुण म्हणा, एखादी तरुणी म्हणा, पुरुष म्हणा, स्त्री म्हणा, ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये एकटे असता त्यावेळेला तुम्ही नक्की काय करत असता हे परीक्षक त्या ठिकाणी येऊन पाहत असतो. आणि देव त्यावेळेला प्रियांनो परवानगी त्याला देत असतो, याची परीक्षा घेऊन टाक. हा काय वागतो, कसा वागतो, काय बोलतो, काय करतो. येशूबद्दल म्हटले प्रियांनो, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेलेले आहे. बाजूला हो, समाजापासून तुझी परीक्षा व्हायला पाहिजे, नातेवाईकांपासून, लोकांपासून, मॉबपासून सगळ्या तू दूर जा, तुझी परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग त्या ठिकाणी प्रियांनो दुसरं वचन म्हणत आहे, मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. 40 दिवस 40 रात्र उपवास केलेला आहे आणि मग म्हटलंय त्यानंतर त्याला भूक लागलेली. याचा अर्थ 40 दिवस 40 रात्र त्याला भूक लागलेली नाही असं नाही, परंतु प्रियांनो ही प्रक्रिया सुद्धा समजून घ्या, लक्षात घ्या. एखादा व्यक्ती प्रियांनो एकदम 40 दिवसाची उपवास कधीच करू शकत नाही. त्याला कुठंतरी एका दिवसाने प्रियांनो सुरुवात करावी लागेल.
1 दिवसानंतर तो 2 दिवस, 3 दिवस, म्हणजे वर्षभरामध्ये प्रियानो कुठंतरी काही वेळेला प्रियानो हे जसे आपले आयोडेक्सचे दिवस येतात, दुःखाचे दिवस त्याला म्हणतो आपण, आहे की नाही, आयोडेक्सचे दिवस, फार दुःख होतं, लोक मलम लावतात, तसं ते प्रियानो वचनाचं मलम लावत बसतात या 40 दिवसामध्ये. पण ह्या 40 दिवसाच्या उपवासामध्ये एखाद्याला जर जायचं आहे तर सडनली प्रियानो त्याला ते जमणार नाही. त्याची परीक्षा प्रियानो एका दिवसापासून प्रियानो 1 दिवस उपवास करणं. परीक्षेमधून जायचं आहे आपल्याला. काही लोकांना वाटत आहे 40 दिवसाची परीक्षा व्हायला पाहिजे किंवा परीक्षा उपवास करायला पाहिजे, पण 1 दिवसासाठी तरी आपण उपवास धरतो का, धरता येतो का, याचं स्वतःचं परीक्षण प्रियानो करणं गरजेचं आहे. आता बरेचसे लोक रील्समधून आणि इकडून तिकडून ऐकत आहेत प्रियानो की काही लोकांना उपवासाच्या दिवसामध्ये चहा चालतो, लोकांना चालतो, काही लोकांना पांढरं खायला आवडतं, उपवास आहे, काही लोकांना अगदी पाणी पण घेत नाहीत, काहीच घ्यायचं नाही. पण परीक्षा आहे प्रियानो, ती तुम्ही कसंही करा. जर यावेळेला पांढरं खात असाल तर पुढच्या वेळेला खाऊ नका, तसंही करून बघा. एखाद्याला चहा लागत आहे, अन्न घेत नाही, पण एक वेळ कधीतरी येऊ द्या की दिवसभरामध्ये मी काहीच घेणार नाही. स्वतःच्या शरीराची, मनाची परीक्षा आहे प्रियानो. मोहपाशावर घरामध्ये भयंकर सुगंध चालला असेल पक्वानांचा, पण तुमचा उपवास आहे. कंट्रोल तुम्ही किती करताय? घरामध्ये गोडधोड काढलेला असेल, पण कंट्रोल किती करताय स्वतःला? 1 दिवस. काही लोकांना एक वेळचं जेवण सुद्धा सोडणं कठीण वाटतं, आहे की नाही? एक वेळचं जेवण, प्रयत्न तिथून सुरू करा. नाही मला 1 दिवस जमला, 1 वेळचं जेवण मला स्किप करता येईल का? एकदा का 1 वेळचं जेवण स्किप केलं, तुमची स्वतःची परीक्षा तुम्ही घेत आहात, तुमच्या शरीराची परीक्षा, तुमच्या मनाची परीक्षा घेतात. 1 वेळचं जेवण, त्यानंतर 2 वेळचं जेवण, 1 दिवसाचा उपवास. हळुवार रीतीने प्रियानो, येशू ख्रिस्ताने सडनली त्या गोष्टी केलेल्या नाहीत, परंतु प्रियानो त्याला इतकं त्या ठिकाणी स्वतःवरती नियंत्रणच मिळवता आलेलं आहे, मानवी शरीर असताना सुद्धा, की तिथं म्हटलेलं आहे की आत्मेने त्याला अरण्यात नेले. आणि दुसरं वचन म्हणतं, मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला, त्यानंतर त्याला भूक लागली. त्यानंतर म्हणजे 40 दिवसाची दिवस आणि रात्राची उपवास करण्याची क्षमता त्याने स्वतःमध्ये देखील प्रियानो ती तयार करून घेतलेली आहे. ती नुसती पोटाची खळगीच नाही प्रियानो, परंतु मनाने आणि आत्मेने देखील प्रभूमध्ये वाढणं, प्रार्थनेमध्ये बसणं, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण कधी कधी फक्त शारीरिक रीतीने उपवास करत असतो, पण मनाने आणि आत्मेने नाही. काल सुद्धा प्रियानो मी काही लोकांना भेटलो, पुण्यामध्ये होतो मी, काही सेवकांना भेटलो, आणि उपवास आहे काही लोकांचे. जर उपवास आहेत, काही प्रियानो लोक उपवासाच्या दिवशी बाहेर जाणं, कुठेतरी प्रियानो त्या ठिकाणी मोबाईल पण वापर करणं. थोडंसं मला सुद्धा हे वाटत होतं की जर आपण उपवास म्हणतो तर देवाच्या सान्निध्यामध्ये खरंच बसलेलो आहोत का? का नुसतं आपण पोटामध्ये अन्न घालत नाही, पण बाकी सगळं काही करत आहोत? आपल्या गप्पा गोष्टी जोरजोरात चाललेल्या आहेत. आणि काही लोकांचं प्रियानो मी पाहिलं की ते म्हणतात, नाही आम्ही आजच्या दिवशी उपवास करतो, आमची परंपरा आहे. आमची म्हणण्यापेक्षा कधी कधी ते लोक म्हणतात, माझी त्या ठिकाणी ही सवय आहे की हा बुधवार, हा शुक्रवार, मी मागील 5 वर्षांपासून 10 वर्षांपासून मी उपवास करत आहे, मला त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये. आणि म्हणून आज मला बोलण्याला जरी संधी मिळाली किंवा त्या ठिकाणी मला प्रवास करायची संधी मिळाली, मला दुसरं काहीतरी करायचं आहे तर मी करेल, पण माझ्या पोटामध्ये मी अन्न घालणार नाही. त्याला उपवास नाही म्हणत प्रियानो. उपवास जर करायचा आहे
तर देवाच्या सान्निध्यामध्येच बसत त्या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. मग तो प्रवास असू द्या, तो मोबाईल असू द्या, तो टी व्ही असू द्या, माणसांसुद्धा प्रियानो माणसांपासून दूर राहून देवाच्या सान्निध्यामध्ये बसणं आणि स्वतःची परीक्षा देवाला करू देणं, स्वतः पण प्रियानो पाहणं, त्याला आपण उपवास म्हणू शकतो. येशू ख्रिस्ताने प्रियानो 40 दिवस 40 रात्र तो लोकांच्या संपर्कामध्ये कुठंच नाहीये. आणि असं प्रियानो त्याने वर्षभरामध्ये काहीतरी केलेलं आहे आणि म्हणून आता तो 40 दिवसाचे प्रियानो करत आहे. आणि दुसरा मुद्दा लक्षात घ्या, त्याने 40 दिवसाचे उपवास त्याच्या 3.5 वर्षामध्ये एकदाच त्या ठिकाणी लिहिले गेलेले आहेत. आणि ते सुद्धा सेवेमध्ये उतरण्याआधी. सेवेत त्याला उतरायचं आहे किंवा सेवा सुरू करायची आहे आणि म्हणून त्याने सुरुवातीला प्रियानो ते 40 दिवस 40 रात्र परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये बसून केलेलं आहे. म्हणजे स्वतःचं प्रियानो शरीराने, मनाने आणि आत्म्याने परीक्षण करणं, पाहणं प्रियानो गरजेचं आहे. आणि देव त्याला त्या ठिकाणी प्रियानो वेगवेगळ्या रीतीने सहाय्य केलेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे दुसऱ्या वचनामध्ये, मग त्याने 40 दिवस 40 रात्र उपवास केला, तिथं पूर्ण विराम दिलाय. आणि नंतर लिहिलेलं आहे, त्यानंतर त्याला भूक लागली. आणि ज्या वेळेला खरंच त्याला भूक लागली त्यावेळेला त्याची खरी परीक्षा आता सुरू झालेली आहे. कासावीस म्हणा, काही लोक म्हणतात पोटामध्ये आता उंदरं फिरत आहेत, कावळे ओरडत आहेत, काही काही शब्द बोलतील लोक. अगदी त्यावेळेला प्रियानो पोटामधून आवाज सुरू होतो की बाबा अगदी आता खायलाच पाहिजे काहीतरी, नाहीतर मी चक्कर येऊन पडेल. अशी परिस्थिती प्रियानो अगदी आता 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर येशूची परीक्षा त्या ठिकाणी होत आहे. आणि तिसऱ्या वचनात म्हणून म्हटलेलं आहे, तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. तुला भूक लागलेली आहे, तू 40 दिवस 40 रात्र उपवास केलेला आहे, पण आता ठीक आहे, उपवास तुझा झालेला आहे, घे लगेच. प्रियानो ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाहीये. त्याचा कुठेतरी तो उपवास त्याला ब्रेक करण्यासाठी तो सांगत आहे. आणि येशू ख्रिस्ताने प्रियानो जसं आपण अनुवादाच्या पुस्तकात प्रियानो ते वाचलेलं आहे, तेच वचन प्रियानो त्या ठिकाणी तो म्हणत आहे. काय म्हटलेलं आहे त्याने त्या ठिकाणी, परंतु त्याने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. जो आपण प्रियानो तो शास्त्रभाग अनुवादाच्या पुस्तकात 8वा अध्याय आणि 3रं वचन जे प्रियानो वाचलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केलेले आहे. परमेश्वराने पोषण केलं, परमेश्वर नेतृत्व करतो, परमेश्वर प्रियानो सर्व परीने मार्ग ओपन करून ठेवतो प्रियानो. परंतु आपल्याला परीक्षेमधून प्रियानो जाणं गरजेचं आहे. परमेश्वराला टेस्ट करायचं आहे. आणि म्हणून शारीरिकरीत्या म्हणा, मानसिक म्हणा किंवा आध्यात्मिक रीतीने परमेश्वर आपली चाचणी, आपली परीक्षा प्रियानो पाहत असतो. पौलाने या संदर्भामध्येच प्रियानो एक उदाहरण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जर आपण पहिले करिंथ जर काढलं, त्याचा 10वा अध्याय, करिंथीकरास पहिले पत्र आणि त्याचा 10वा अध्याय, करिंथीकरास पहिले पत्र त्याचा 10वा अध्याय पहिल्या वचनापासून प्रियानो मी वाचत आहे. करिंथीकरास पहिले पत्र 10वा अध्याय, तिथं म्हटलेलं आहे, बंधुजनो आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते.
तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही, तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. यामुळे त्यांचा रानात नाश झाला. या गोष्टी आपल्याला उदाहरण दाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टीचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खाव्याला प्याव्याला बसले, नंतर नाच तमाशा कराव्यास उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जारकर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापाच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. या गोष्टी उदाहरण दाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. पौलांनी देखील प्रियांनो या लोकांचं उदाहरण घेऊन नवीन विश्वासणाऱ्यांना आणि त्याच रीतीने प्रियांनो जे प्रभूमध्ये आहेत त्यांच्यासाठी देखील प्रियांनो उदाहरण दाखल म्हणून प्रियांनो त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला पाऊल ह्या गोष्टी म्हणत आहे की उदाहरण दाखल आहे तर आपण त्या करू नयेत, त्याने प्रियांनो 6 गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत या शास्त्र भागामध्ये की ज्या आपल्याला परीक्षेमधून सुद्धा प्रियांनो घेऊन जात आहेत. 6व्या वचनापासून तिथं प्रियांनो म्हटलेलं आहे की ह्या गोष्टी आपल्याला उदाहरण दाखल झाल्यात अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टीचा लोभ धरू नये. पहिली गोष्ट त्याने सांगितलेली आहे की लोभ धरू नये. आता प्रियांनो लोभ धरू नये म्हणत असताना जसं इंग्लिशमध्ये पण एक प्रियांनो शब्द त्याला म्हटलेला आहे टेम्पटेशन. आपल्यासमोर मोह आहे, लोभ आहे. तो प्रियांनो ज्या वेळेला आपण स्वीकारतो त्यावेळेला तो पापामध्ये पडतो. ज्या वेळेला प्रियांनो तो लोभ आपल्या समोर आहे पण त्याला आपण प्रियांनो दूर ठेवतो, स्वतःला प्रियांनो म्हणतो की नाही ही गोष्ट माझ्यासाठीच नाही तर माझ्या देवासाठी देखील ही चांगली नाही आहे किंवा देवाला ती आवडणार नाही आहे म्हणून मी ती करणार नाही. मला तर फार वाटत आहे ती करावी म्हणून आणि माझ्यासारखे दुसरे पण लोक करत आहेत आणि त्यांना काही फरक पडलेला नाही आहे त्याच्यामुळे किंवा त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने काही त्यांना दंड दिलेला नाही. ते तर त्यांचं जीवन फार आनंदाने सुखाने जगत आहेत आणि म्हणून मी सुद्धा जर त्याचा स्वीकार केला किंवा तो लोभ जर घेतला तर काय हरकत आहे. हे विचार प्रियांनो आपल्या अवतीभोवती प्रियांनो मनामध्ये घोळत असतात आणि सैतान ते टाकत असतो. काही हरकत नाही. अगदी येशूच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रियांनो त्याची गरज होती. अरे भूक लागलेली आहे आणि माझ्या पोटाला अन्नच पाहिजेल आहे, पण त्या ठिकाणी प्रियांनो तो तटस्थ राहिलेला आहे. देवाच्या वचनाचा आधार त्याने घेतला आणि जे वचन प्रियांनो जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे, मोशेच्या द्वारे परमेश्वर प्रियांनो बोललेलं आहे, अगदी तेच तसंच्या तसंच वचन सैतानावरती त्याने शस्त्र म्हणून वापरलेलं आहे. कारण त्याचा पराजय जर करायचा आहे तर पवित्र शास्त्राचं वचन हेच प्रियांनो त्याला पराजित करू शकतो. आणि म्हणून प्रियांनो पौल देखील करिंथमधल्या मंडळीला प्रियांनो तो समजावून सांगत आहे की आपल्यासमोर देखील प्रियांनो वेगवेगळ्या रीतीने लोभ येतील पण त्याला दूर ठेवणं गरजेचं आहे. एक समाजामधलं उदाहरण म्हणून प्रियांनो जसं मागे पण मी म्हटलं होतं की सरकारने काढली लाडकी बहीण योजना, पण ती आहे कोणासाठी नक्की, त्याचा फायदा कोण घेत आहे. ज्या स्त्रियांना खरंच
गरज आहे, त्यांच्याकडं काहीच नाही, त्यांच्यासाठी प्रियांनो ही लाडकी बहीण योजना आहे. पण बऱ्याचशा स्त्रिया आहेत की त्यांना मोह आवरत नाही की पैसे मिळणार आहेत, मग द्या भरून. सुरुवातीला मिळाले, पण नंतर स्क्रुटिनी करण्यात आली, ते लोक घरी येऊन बघायला लागले, आणि मग लोकांना त्यावेळेला समजलं की अरे यांच्या घरामध्ये आता काही काही त्याच्यामध्ये अटी आहेत. फ्रीज नको घरामध्ये, 2 व्हीलर नको घरामध्ये. काही लोकांच्या घरात 4 व्हीलर आहे, तरी त्यांनी ते भरून पाठवलेले. मोह, आपल्याला तटस्थ भूमिका घेणं गरजेचं आहे. बाकीचे लोक करतायत पण आपण नको करायला प्रियांनो. समाजामध्ये आपण राहतो, पण नंतरच्या काळामध्ये प्रियांनो स्क्रुटिनी करून समाजामध्ये त्यांना लाज वाटते. मग बरेच अशा घटना ऐकायला मिळतात की शेजार पाजारचे लोक त्यांना म्हणू लागले, अहो तुमचं नाव तर गेलं त्याच्यातून, तुमच्यावरती त्यांनी कारवाई केली. ख्रिस्ती लोकांनी प्रियांनो समाजामध्ये राहत असताना भान ठेवणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत, आपण कशासाठी बोलवलेलं आहोत, आपला जिवंत देवावर विश्वास आहे का नाही, आपल्याला देव सगळे काही गोष्टी पुरवणार आहेत का नाही. येशू ख्रिस्ताने सुद्धा प्रियांनो म्हटलेलं आहे, या सर्व गोष्टी, आधी त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व मिळवा, मग ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप मिळणार आहेत. प्रियांनो लोभ जो आहे किंवा मोह जो आहे त्या ठिकाणी प्रियांनो सांगितलेलं आहे. पाऊल म्हणत आहे त्या लोकांना आणि आज आपल्याला सुद्धा की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खाव्या प्याव्याला बसले, नंतर नाच तमाश करायला उठले, असा शास्त्रलेख आहे. काही लोक मूर्तीपूजक होते, अरे बापरे, मिस्र देशातून बाहेर निघाले, त्यांनी सगळं काही सोडायला पाहिजे होतं. देव त्यांना अगदी दुधामधाच्या देशात घेऊन चाललेला आहे. मोशेच्या द्वारे नेतृत्व एवढं चाललं होतं. समुद्र देखील त्या ठिकाणी दुभांगलेला आहे आणि त्यामधून ते कोरड्या भूमीतून चालत आलेले आहेत. एवढं सगळं त्यांनी अनुभव घेतला आणि तरी ते मूर्तीपूजा करत होते. त्यांच्यामध्ये होते प्रियांनो परीक्षा देव घेत आहे. प्रियांनो त्या समुद्रातून जरी ते गेलेले आहेत, जिथं पाऊल म्हणत आहे की त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे मोशेच्या नावाने, ख्रिस्ती लोकांचं सुद्धा बाप्तिस्मा झालेला आहे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने, पण तरी देखील प्रियांनो कुठल्या ना कुठल्या प्रकारची मूर्तीपूजा दिसून येते. काही लोक म्हणतील आम्ही कुठे मूर्तीपूजा करतो, एक छोटासा क्रॉस लावलेला आहे घरामध्ये, एक कुठेतरी येशूचा फोटो लावलेला आहे. आम्ही हरकत नाही क्रॉस लावला आणि फोटो लावला तर, पण त्याच्या जर पाया पडत आहात, चुंबन घेत आहात, रोज येता जाता त्याला नमन करत आहात, ती मूर्तीपूजा झाली. जरी ती येशूचा आहे क्रॉस, येशूचा फोटो आहे, तरी ती मूर्तीपूजा झालेली प्रियांनो. काही लोक पैशाची पूजा करतात आणि आपले ख्रिस्ती लोक नाही करत, पण पैशाला मात्र प्राधान्य दिलं जातं. पैसा त्या ठिकाणी बुडवला जावायला नको म्हणून प्रियांनो रविवारच्या दिवशी देखील प्रियांनो कुठेतरी वेळ देवाचा कामाच्या ठिकाणी देऊन टाकायचा, ती सुद्धा एक प्रियांनो मूर्तीपूजा आहे. आपला मोबाईल सुद्धा प्रियांनो मूर्तीपूजा आहे. काही वेळेला माणसं देखील प्रियांनो मूर्तीपूजा आहेत. व्यसनं सुद्धा प्रियांनो मूर्तीपूजा आहेत. ही पण एक मूर्तीपूजा आहे. मोबाईल येताना सायलेंटवर ठेवायला पाहिजे, आहे का नाही? आपणही डिस्टर्ब व्हायला नको, बाकीच्यांना नको. पाऊल म्हणत आहे कित्येक मूर्तीपूजक होते तसे तुम्ही होऊ नका. एक वॉर्निंग तो देत आहे प्रियांनो, तुम्हाला आणि मला सुद्धा त्या ठिकाणी सांगत आहे. मूर्तीपूजा माणसं सुद्धा आहेत प्रियांनो, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या गुरुला फार मानताय, शिक्षक दिनाच्या दिवशी केला त्याचा सन्मान, ठीक आहे बाबा, तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण त्या शिक्षकाला वर्षभर तुम्ही त्या ठिकाणी कवटाळून बसलेले आहात.
फार कठीण होतंय प्रियानो. वेळेला माणसं मूर्ती झालेली आहेत. आज दुसऱ्या समाजातल्या लोकांना आपण प्रियानो दोष देतो. आज जी काही प्रियानो देव म्हणून प्रियानो आपल्या अवतीभोवती लोक दिसतात, ही सगळी प्रियानो एक काळची माणसंच होती प्रियानो. ही ते राजे म्हणून प्रियानो झालेले आहेत, पण आज देव म्हणून प्रियानो त्यांची पूजा आहे. कलकत्त्यामध्ये प्रियानो सचिन तेंडुलकरचं मंदिर आहे, माहिती आहे का तुम्हाला? तिथं सचिन तेंडुलकरची पूजा केली जाते. तो जिवंत आहे अजून. अमिताभ बच्चनचं सुद्धा प्रियानो मंदिर आहे उत्तर प्रदेशमध्ये. त्याचे वेगवेगळे चित्रपटातले फोटो लावलेले आहेत, एक मूर्ती ठेवलेली आहे, त्याची पूजा करतायत लोक. आपण कदाचित तशी पूजा नाही करणार, पण कुठेतरी माणूस म्हणून एखाद्याला प्रियानो उचलून धरणं, देव राहिला बाजूला. एक चांगली गोष्ट प्रियानो वचनामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की ज्या वेळेला प्रियानो आपण अनुवादाचं पुस्तक काढतो, अनुवादाच्या पुस्तकामध्ये प्रियानो वचन त्या ठिकाणी म्हणत आहे, मी मागच्या आठवड्यात त्याबद्दल बोललो होतो, परंतु प्रियानो आता जरा जास्तच वेळ जाईल. मागच्या आठवड्यामध्ये प्रियानो मी थोडक्यात म्हणत आहे. मागील आठवड्यात आपण प्रियानो पाहिलं की परमेश्वराने मोशेला प्रत्येक 12 वंशांमधून 6 लोक एकत्र केले त्याने, आणि ते 70 लोक त्या ठिकाणी एकत्र आले. त्या 70 लोकांना घेऊन परमेश्वराने डोंगरावर नेलं, आणि प्रियानो त्या 70 लोकांनी परमेश्वराला, इस्रायलाच्या देवाला पाहिलं लिहिलेलं आहे, आणि तिथं खाणं पिणं केलं प्रियानो. आणि त्यानंतर परमेश्वराने मोशेला सांगितलं, आता तू बाकीच्या लोकांना तिथंच ठेव, तू स्वतः वरती ये. आणि प्रियानो मोशे जसा देवाच्या सान्निध्यात गेला, तो पर्वत जो आहे, तो भाग जो आहे, तो ढगांनी आच्छादून गेलेला आहे. हे 70 लोक त्या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांनी परमेश्वराला पाहिलं, परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये खाणं पिणं केलं. मोशे त्यानंतर प्रियानो 40 दिवस 40 रात्र त्या डोंगरावर होता, आणि मग तो खाली आला, कारण देवाने त्याला त्या ठिकाणी 10 आज्ञांची पाट्या त्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. लोकांना काय शिक्षण द्यायचं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. मला या गोष्टीमधून एक मुद्दा सांगायचा आहे की या लोकांनी मोशेला धरून बसले नाही. काही लोक पाळकाला फार धरून बसतात, काही लोक एखाद्या सेवकाला फार धरून बसतात, काही लोक एखाद्या सिस्टरला फार धरून बसतात, फार त्यांच्याकडून आशीर्वादित वचन मिळतं. अरे पण वचन तो नाही देते. आज वचन मी नाही सांगते, देव सांगतोय प्रियानो. मोशे जरी प्रियानो माध्यम होता, परंतु त्या 70 लोकांनी किंवा या इस्रायल लोकांच्या सर्व लोकांनी मोशेला देव म्हणून नाही घेतलेलं प्रियानो. माणूस आहे तो. खरं तर ती प्रियानो शक्यता होती बरं का, की मोशेला देव म्हणून गणलं जावं. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं ज्यावेळेला मोशे मरण पावला, तर सैतानाला त्याचं शरीर पाहिजे होतं, आणि तिथं देवदूत आणि सैतानामध्ये वाद झालेला आहे की ते शरीर त्याला मिळू नये म्हणून त्याला धमकवण्यात आलं सैतानाला. कारण सैतानाची योजना काय होती की मोशेचं जर शरीर मिळालं, बाकी सगळे लोक निघून गेलेले दुना माझ्याच्या देशामध्ये, हा एकटा बाजूला राहिलेला आहे. मोशेचं जर शरीर सैतानाला मिळालं असतं तर आपली सुद्धा हाज यात्रा सुरू झाली असती यहुदी लोकांची, आणि यहुदी लोकांपासून आपणही सुरू झालो असतो. नाही, मोशेच्या कबरेकडे जाणं गरजेचं आहे. मोशेमुळं आपल्याला त्या ठिकाणी 10 आज्ञा मिळालेल्या आहेत, मोशेमुळं सगळं काय झालेलं आहे.
माणूस म्हणून प्रियांनो देवाला माहीत होतं ही शक्यता आहे, आणि म्हणून प्रियांनो त्याला त्या ठिकाणी परमेश्वराने स्वतः मूठमाती देण्यात आली. माणसाला प्रियांनो महत्व नाहीये, देवाला महत्व आहे. माणसं माध्यम आहेत. आणि या गोष्टींमधून जात असताना जरी मोशे त्यांच्या बरोबर होता, परंतु लोकांनी त्याला देव म्हणून संबोधलेलं नाही किंवा त्याला फार प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं नाहीये. आणि म्हणून प्रियांनो त्या ठिकाणी त्याचंच उदाहरण पाऊल सुद्धा घेतो. आणि इव्हन नवीन करारामध्ये प्रियांनो पावलाने एवढ्या मंडळ्या स्थापन केल्या, इतकी पत्र लिहिली, त्याला सुद्धा प्रियांनो कुठंही एक रोमन कॅथलिक लोकांनी सोडलं तर बाकी ख्रिस्ती लोकांनी प्रियांनो त्याची देखील मूर्ती किंवा त्याची पूजा कुठेही केलेली नाहीये. प्रियांनो कॅथलिक लोकांनी तर सगळ्यांचीच मूर्त्या बनवून टाकल्या आणि प्रियांनो त्यांना संताचं स्थान प्रियांनो सांगून पूजा अर्चा सुरू केलेली आहे. पण इथं मात्र प्रियांनो पाऊल प्रत्येक वेळेला तो त्या ठिकाणी म्हणत आहे की कित्येकांनी मूर्तीपूजक म्हणून होते, त्यांच्यामध्ये होते. लोक खाव्यास प्याव्यास बसले, नंतर नाच तमाशासाठी ते उठले असं शास्त्रलेख आहे. त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले, तरी ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जारकर्म करू नये. 23,000 लोक मरण पावलेले आहेत. दुधामधाच्या देशामध्ये जाण्याआधी परीक्षा त्यांची घेण्यात आलेली आहे. कोण चांगले आणि कोण वाईट याच्यामध्ये प्रियांनो परमेश्वराने वेगवेगळ्या रीतीने गट केला. वाईट लोकांना रानामध्येच मारून टाकलेलं आहे. आणि त्यापैकी हे जारकर्म करणारे, जारकर्माविषयी देखील प्रियांनो शास्त्र भागामध्ये त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. त्याची माहिती प्रियांनो तुम्हाला गणनाच्या पुस्तकामध्ये मिळू शकते. आणि 14वा अध्याय जो आहे की त्या ठिकाणी मिद्यानी स्त्री सापडली आणि प्रियांनो ज्याच्याबरोबर ती सापडली त्या दोघांना देखील त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे. एकतर दुसऱ्या समाजातली ती आहे. दुसरी गोष्ट की कदाचित ते विवाहिक आहेत आणि विवाह झालेला असून सुद्धा त्यांच्यामध्ये प्रियांनो जारकर्म किंवा वाईट गोष्टी चालू आहेत. देवाच्या दृष्टिकोनातून हे निषेधार्थ आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रियांनो जर एखाद्या पुरुषाचा आणि स्त्रीचा विवाह झाला, त्याच्या बाह्य कुठलेही संबंध जर आहेत दुसऱ्यांबरोबर, तर देव ते शापित करतो. प्रियांनो देव त्यांना प्रियांनो त्या ठिकाणी खरंच त्यांचा न्याय प्रियांनो भयंकर रीतीने करतो. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणतो की ते जारकर्मी सुद्धा होते, परंतु परमेश्वराने तशा लोकांना देखील प्रियांनो वाळवंटात रानामध्ये प्रियांनो त्याने मारून टाकलेलं आहे. तुम्हाला आणि मला ही गोष्ट फार नमूद करणं गरजेचं आहे. एक तर मुळात प्रियांनो विवाह जो आहे तो आपल्या लोकांपैकी विश्वासणाऱ्यांपैकी व्हायला पाहिजे. दुसऱ्या धर्मातून कोणी त्या ठिकाणी तसं करू नये. दुसरी गोष्ट, आणि जर विवाह झाला तर विवाहानंतर प्रियांनो कुठल्याही प्रकारे प्रियांनो आपण जारकर्मामध्ये की वाईट गोष्टींमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स याच्यामध्ये गुंतू नये. परमेश्वराने त्या ठिकाणी प्रियांनो भयंकर असे त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी परत एकदा म्हणत आहे, ह्या परीक्षा आहेत प्रियांनो, मोह आहेत. याच्यामधून सर्वांना जावं लागणार आहे, कोणी वाचणार नाही. एका देवाच्या सेवकांनी सांगितलं प्रियांनो, जसजसं प्रभूचं येणं जवळ होईल तसतसं जगामध्ये मोहपाश हे ख्रिस्ती लोकांपुढे जास्त राहणार आहेत. का बरं? कारण त्यांना 10 आज्ञा माहीत आहेत. त्यांना 10 आज्ञा माहीत आहेत. जे चांगलं आहे, जे पवित्र आहे ते त्यांना करण्यासाठी जर सांगितलेलं आहे तर त्यांनी त्या चाकोरीमध्ये राहणं फार गरजेचं आहे. परंतु बाकीच्या लोकांसाठी मोहपाश म्हणून दुसरं काही राहणार नाही, कारण त्यांना कुठेही चाकोरी नाहीये. ते भलते सलते दुसऱ्या गोष्टी भयंकर करू शकतात. आणि त्यापैकी प्रियांनो सैतानाच्या स्वाधीन झालेले लोक, ज्याला प्रियांनो आता आपण आजच्या काळामध्ये
एप्स्टीन फाईल म्हणून काही लोकांनी ऐकलं असेल. जगामध्ये सगळीकडं मोठमोठे जे राष्ट्रांचे मोठमोठे लोक आहेत, अध्यक्ष आहेत, ते त्याच्यामध्ये अडकलेले आहेत एप्स्टीन फाईलमध्ये. काही लोक प्रियांनो म्हणतात की हे सगळे ख्रिस्तीच आहेत ना, परदेशातले लोक, मग हे असे का वागतात? यांना देव माहिती आहे म्हणता ना तुम्ही. मग ख्रिस्ती धर्म हे शिकवतो का त्यांना? आज भयंकर रीतीने प्रियांनो तुमच्याकडे आणि माझ्याकडे ख्रिस्ती लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. परंतु ह्या पृथ्वीवरती जे काही चाललेलं आहे ते देव वरून पाहतोय प्रियांनो, आणि त्याला चांगलं माहिती आहे की माझ्या आज्ञेमध्ये राहणारे लोक कोण आहेत. जसं वाळवंटामध्ये प्रियांनो त्या वाईट लोकांचा नाश करण्यात आला आणि दुधामधाच्या देशामध्ये प्रियांनो जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्याच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या लोकांनाच तो पाहायला मिळाला, अगदी तशीच गत या भूतलावरती प्रियांनो होणार आहे की या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होऊस तर जे कोणी विश्वासू राहतील प्रियांनो त्यांना स्वर्गामध्ये स्थान आहे. बाकी सर्व लोकांचा या ठिकाणी नाश होणार आहे. त्यापैकी प्रियांनो ह्या गोष्टी सुद्धा आहेत. मूर्तीपूजक, जारकर्म, वेगवेगळ्या रीतीच्या मूर्त्या, वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो जारकर्म आपल्या समोर आहेत, पण त्याला बळी पडायचं नाहीये प्रियांनो, त्यांना स्वीकारायचं नाहीये. जग आपल्या समोर प्रियांनो नंगा नाच करायला सुरुवात करतील, पण मग ते नाच करतायत म्हणून आम्हाला बघायला काय हरकत आहे असं म्हणून प्रियांनो बघत बसायचं नाहीये. तिथे ते नंगा नाच करतायत, करू द्या त्यांना. आपली दृष्टी आपण खाली लावूया. आपण नको तिकडे बघायला, कारण ते वाईट आहे. पौल त्यांना म्हणत आहे आपण सर्वजण या परीक्षेमधून चाललेलो आहोत, परंतु सावध असा तो म्हणत आहे. पुढे प्रियांनो तो 9 वचनामध्ये म्हणत आहे त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापाच्या योगे नाश पावले, तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. सापाच्या योगी प्रियांनो त्यांचा देखील नाश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की देव आपली परीक्षा पाहतोय, पण आपण देवाची परीक्षा पाहू नये. आपण देवाची परीक्षा पाहतो म्हणजे काय होतं प्रियांनो, देवाला प्रियांनो आपण अगदी ज्या वेळेला आपल्यावरती अतिप्रसंग येतो त्यावेळेला माणसं म्हणतात देवा तू जर खराच देव असेल ना तर ह्या परिस्थितीमधून मला वाचव. याच्या आधीचं जीवन तर पापामध्ये जागलास तू, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलंस तू, वाईट रीतीने कुठल्याही प्रकारे तू पवित्र जीवन जगला नाहीस, आणि आता मात्र तुझ्यावरती ही गोष्ट आल्यानंतर तू काय म्हणत आहे की देव तू खरा असेल तर मला आता वाचव याच्यातून, मग मी तुझी सेवा करायला तयार आहे. ही प्रभूची परीक्षा पाहिल्यासारखं आहे की प्रभू आहे का नाही खरंच, देव जिवंत आहे का नाही खरंच. माणूस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि मग त्यानंतर प्रियांनो 15 दिवसानंतर, आठवड्यानंतर मग फोन करून सांगतात पाळक साहेब प्रार्थना करा बरं का. किती दिवसानंतर माणूस ॲडमिट होतो, 1 आठवड्यानंतर आणि 15 दिवसानंतर फोन सांगायचं पाळक साहेब प्रार्थना करा प्लीज, आठवण ठेवा. कोणाची परीक्षा पाहताय तुम्ही? जर खरंच तुमचा देवावर विश्वास असता तर तुम्ही हॉस्पिटलला जायच्या वेळेलाच प्रार्थना करायला सांगितली असती, पाळक साहेब अशी अशी परिस्थिती आहे, प्रार्थनेत आठवण ठेवा. मग म्हटलं असतं हा देवावर विश्वास आहे खरंच यांचा. डॉक्टर काय उपचार करतील, काय निदान करतील ते नंतरची गोष्ट आहे. पण ज्या वेळेला प्रियांनो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर समजतंय की ही परिस्थिती आता भयंकर झालेली आहे, आता देवाकडे धावा करायचा, आता पाळक साहेबांना फोन करून सांगायचं. ही प्रभूची परीक्षा पाहिल्यासारखं आहे प्रियांनो. प्रार्थना त्या वेळेलाच प्रियांनो व्हायला पाहिजे ज्या वेळेला प्रियांनो तुम्ही निघत आहात. सांगायला पाहिजे आमची अशी परिस्थिती आहे. काही लोक तर प्रियांनो डिस्चार्ज झाल्यानंतर सांगतात
अहो असंच ॲडमिट होतो आम्ही, असं झालं आमच्या जीवनामध्ये. अरे बापरे, ही प्रभूची परीक्षा आहे. पाऊल म्हणत आहे त्या ठिकाणी प्रियानो, त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापाच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. 10वं वचन, त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. कुरकुर म्हणजे प्रियानो देवाला दोष देणं आहे, देवाला सांगणं आहे, देवा ही काय, मी जर एवढी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे तर माझ्यावर अशी परीक्षा का? देवा आमचं कुटुंब फार चांगलं आहे, पण मग आमच्या कुटुंबामध्ये असं का? असं प्रभूला विचारणं हेच देखील प्रियानो कुरकुर करणं आहे त्या परिस्थितीमध्ये प्रियानो देवाला धन्यवाद देत राहणं, असं म्हणणं गरजेचं आहे की देवा आम्ही ह्या परिस्थितीमधून चाललो आहोत, परंतु तू आम्हाला सोडलेलं नाही, हा आमचा विश्वास आहे. तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे आमचं नेतृत्व कर, आम्हाला मार्गदर्शन कर. आम्ही यामधून जायला तयार आहोत, आम्हाला तू सहाय्य कर. देवाला उलट प्रियानो जर आपण बोलत असू तर त्याला कुरकुर म्हणायला लागेल. लोकांनी कुरकुर केली प्रियानो, मोशेकडे कुरकुर करत होते. आम्हाला खाण्यापिण्यासाठी किती चांगलं होतं मिसर देशामध्ये, आणि इथं वाळवंटामध्ये आणून तू काय दिलंस आम्हाला? अरे ज्या देवाने तुम्हाला इथपर्यंत जर चालवलेलं आहे, सर्व प्रकारे तुम्हाला सहाय्य केलेलं आहे, अगदी मुळातच पहिलाच प्रियानो त्यांच्या जीवनातला प्रसंग त्यांनी खरं तर आठवायला पाहिजे होता. त्यांनी प्रियानो 10 वेगवेगळ्या मऱ्या अनुभवल्या. मिसर देशाच्या लोकांनी, फारोने सुद्धा अनुभवल्या आणि परमेश्वराच्या लोकांनी सुद्धा अनुभवल्या. त्या मऱ्याच त्यांच्यासाठी प्रियानो एक प्रकारच्या चमत्कार होत्या. तो चमत्कार त्यांनी पाहायला पाहिजे होता आणि लक्षात घ्यायला पाहिजे होतं की खरंच हे देव आपल्याला चालवत आहे. कारण जर मिसर लोकांना त्या ठिकाणी त्रास होतोय पण आपल्याला मात्र देवाने याच्यामधून सोडवलेलं आहे, तर देव आपल्या बरोबर आहे. दुसरा मुद्दा प्रियानो त्यांनी हा लक्षात घ्यायला पाहिजे होता की फारोने त्यांना सोडून टाकलं प्रियानो, आणि जे त्यावेळेला निघाले आणि समोर समुद्र असताना मागून फारोचं सैन्य येत आहे. याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच जी गोष्ट कधी घडली नाही आणि घडणार नाही, तो समुद्र दुभोगला आणि जमीन कोरडी झाली प्रियानो. चिखलातून नाही चालले, कोरड्या जमिनीतून प्रियानो ते पार झाले आणि पलीकडे गेले. त्यानंतर प्रियानो सैनिक फारोचं तिथं आलं आणि समुद्रामध्ये असताना पाणी त्यांना गडप करून टाकतोय. यावरून त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की देव आपल्याबरोबर. परंतु प्रियानो एवढ्या मोठ्या अनुभवामधून गेल्यानंतर सुद्धा मोशेच्या मागे वेगवेगळ्या रीतीने प्रियानो ते कुरकुर करू लागले. इतका मोठा अनुभव प्रियानो आत्तापर्यंत जगातल्या लोकांना, कुणालाही कुठल्या समाजातल्या लोकांना मिळाला नाही, इतिहासामध्ये ते घडलं नाही. अशी गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये घडली. तर त्यांनी प्रियानो मोशेच्या नेतृत्वाबद्दल आणि देवाच्या पुढारीपणाबद्दल संशय उत्पन्न करायला नको होता, पण ते कुरकुर करतात प्रियानो. अगदी मोशेला वैतागून सोडलं प्रियानो त्यांनी, आणि त्याच्यामुळे प्रियानो त्याच्यावरही एवढी पाळी आली की एकदा प्रियानो खडकातून पाणी यायला फक्त देवाने सांगितलं की त्या खडकावर काठी मार, आणि वाळवंटातल्या खडकावरती त्याने काठी मारली आणि प्रियानो त्या लोकांनाच नाही, जनावरांना सगळ्यांना पाणी प्यायला मिळालं. पण लोक इतके भयंकर कुरकुर करत होते मोशेच्या नावाने, देवाच्या सेवकाबद्दल प्रियानो कुरकुर चालली होती की परत एकदा पाण्याची प्रियानो त्यांना तहान लागली. त्यांनी मोशेला त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली. मोशेने त्यांच्या त्रासाला वैतागून, देवाने सांगितलं होतं त्याला खडकाला फक्त आता आज्ञा कर, आज्ञा केली तरी त्या खडकातून पाणी येणार आहे, पण या लोकांचा त्रास त्याला एवढा झालेला होता की वैतागून त्याने काठी घेतली आणि त्या खडकावर मारली आणि त्या खडकातून पाणी आलं प्रियानो. पण मोशेला मात्र भोगावं लागलं. तेवढ्या एका कृतीमुळं
दुधामधाच्या देशात तू जाणार नाहीस, देवाने सांगितलं. मी तुला फक्त सांगितलं होतं बोल म्हणून. लोकांची कुरकुर सेवकाला देखील प्रियांनो त्या ठिकाणी जरडीस आणली. लोकांनी कसं राहायला पाहिजे होतं त्या ठिकाणी? आहे भयंकर परिस्थिती आहे, वाळवंटातून आहे, परंतु देव त्यांना वेगवेगळ्या रीतीने सहाय्य करत होता. दिवसा प्रियांनो ढगाच्या रूपाने, रात्री प्रियांनो अग्नीच्या स्तंभामध्ये देव त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी होता, पण तरी देखील त्यांची कुरकुर चालूच राहिली. प्रियांनो परीक्षा पाहतोय प्रियांनो, ते सोन्याची परीक्षा प्रियांनो नेहमी लक्षात घेतो आपण, पाण्याने नाही होत. सोन्याची परीक्षा कशी होते? अग्नीने होते प्रियांनो. ती अग्नी ज्या वेळेला प्रियांनो त्या सोन्याला लागत असते, त्यावेळेला त्या सोन्याचा नाश करावा म्हणून नाही, तर प्रियांनो त्या सोन्यामध्ये असलेली अशुद्धपणा, इम्प्युरिटीज घालवण्यासाठी अग्नी त्या ठिकाणी वापरला जातो. सोन्याला नाश करण्यासाठी अग्नी त्या ठिकाणी नाहीये. तशी परीक्षा जी आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियांनो, ती आपल्याला नाश करण्यासाठी नाही, परंतु आपल्यामध्ये असलेला दूषितपणा देव घालून टाकण्यासाठी प्रियांनो मदत करत असतो. आणि त्यामधून जे बाहेर निघतं ते प्युअर सोनं असतं, प्युअर गोल्ड. त्याचाच उपयोग प्रियांनो केला जातो. देव स्वर्गामध्ये प्रियांनो इम्प्युरिटीज घेऊन जाणार नाहीये, अशुद्ध सोनं जाणार नाहीये, प्युअर सोनं जाणार आहे प्रियांनो. आणि म्हणून शेवटच्या काळामध्ये जे भविष्यवाणी प्रियांनो सांगितली जाते, पवित्र शास्त्र प्रियांनो ज्याला म्हणतात, की देव, काही लोक म्हणतात की मंडळीला छळामधून जावं लागेल. जे त्या छळामध्ये टिकतील त्यांनाच परमेश्वर घेऊन जाणार आहे. दुसरी थेरी सांगते की नाही, परमेश्वर मंडळीवर एवढं प्रेम करतो की छळ सुरू होण्याआधीच परमेश्वर मंडळीला घेऊन जाईल. दोन्ही थेरीजसाठी शास्त्रभाग आपल्याला वचनं सांगत आहे. नक्की काय होईल आपल्याला नाही सांगता येणार, परंतु प्रियांनो एवढं निश्चित की आपली तयारी असणं गरजेचं आहे. कुरकुर प्रियांनो नकोय, मूर्तीपूजा नकोय, जार कर्म नकोय, लोभ नकोय. या सगळ्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये प्रियांनो आपल्या समोर आहेत, परंतु आपण ख्रिस्ती म्हणून जर आहोत तर या सगळ्यांमधून प्रियांनो आपल्याला तटस्थ भूमिका घेणं गरजेचं आहे. की नाही, माझ्या देवाने हे सांगितलेलं आहे, हे करायचं नाही तर मी ते करणार नाही. मला खूप वाटतंय मी करावं म्हणून, मनुष्य या नात्याने मला वाटत आहे, परंतु मी ख्रिस्ती आहे, मला ते करणं योग्य नाही, माझ्या देवाला ते आवडणार नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी देवबापाने येशू ख्रिस्तामध्ये एक उदाहरण दाखल म्हणून दिलेलं आहे. त्याचं स्मरण प्रियांनो आपण करत असतो. आणि म्हणून प्रियांनो भाकर आणि प्याला सुद्धा आपण घेत असताना त्या गोष्टीचं स्मरण करत असतो की माझ्या देवाने माझ्यावर प्रेम करत असताना इतकं मोठं बलिदान दिलेलं आहे की वधस्तंभावरती आपला प्राण दिला. का तर मला त्या पापापासून, हे वेगवेगळे मोह, वेगवेगळे प्रियांनो जे आपल्या समोर गोष्टी आहेत, यामधून वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताने रक्ताद्वारे शुद्ध केलेले. आपण पवित्र केलेले लोक आहोत, निवडलेले लोक आहोत, पाचारण केलेले लोक आहोत, स्वर्गामध्ये आपल्यासाठी पहिलं स्थान त्या ठिकाणी असलेले आपण लोक आहोत. आपण कसं राहायला पाहिजे प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत. पौल प्रियांनो म्हणत आहे की आपल्याला शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत. 2000 वर्षापूर्वी प्रियांनो त्याने लिहिलेलं आहे, आपण शेवटच्या काळात जगत आहोत. आता 2000 वर्ष झालेली आहे, परंतु आता मात्र शेवटचा काळ चालूच आहे. पण त्यावेळेला जी चिन्ह घडत नव्हती ती आता मात्र घडायला सुरुवात झाली. आणि त्यापैकी प्रियांनो एक चिन्ह कालच्या दिवशी सुरू झालेलं आहे. कुठलं? बातमी ऐकली? युद्ध सुरू झालेलं आहे. ते युद्ध कधी दुसऱ्या देशांमध्ये भडकेल, ठिणगी पडेल सांगता येत नाही. आणि तिसरं महायुद्ध म्हणा. नोहाच्या काळामध्ये देवाने वचन दिलं होतं, मी पाण्याने नाश करणार नाही, पाण्याने जगाचा नाश करणार नाही.
पण अग्नीने मात्र होईल. आणि अग्नी प्रियानो तो कुठला दुसरा नाही, हे बॉम्बसुद्धा प्रियानो अग्नी आहेत, भयंकर आहेत. ते दिल्लीमध्ये जरी टाकला ना तरी इथं सुद्धा प्रियानो आपली हाडांची सुद्धा राख होईल, असे भयंकर प्रियानो बॉम्ब आहेत. दिल्लीत बॉम्ब टाकला पण इथं प्रियानो त्याची झळ होणार आहे, असे भयंकर रीतीचे बॉम्ब आहेत. हिरोशिमा नागासाकी सारखे प्रियानो बॉम्ब त्यावेळेला होते, आता तर इतकं प्रगत झालेलं आहे. आपल्याला सावध राहायचं आहे. देवा आमचा सांभाळ कर. सांभाळ कर म्हणजे काय? आम्हाला वाचव असं नाही, परंतु याच्यामधून तुझी इच्छा काय आहे देवा, आम्हाला तयारी करू दे. आमच्या शरीराची, मनाची, आत्म्याची. येशू ख्रिस्ताने प्रियानो प्रभू भोजनासाठी स्वतःची प्रियानो त्या ठिकाणी तयारी करून घेतलेली होती. आणि म्हणून शिष्यांना वारंवार सांगत होता तो की मनुष्याचा पुत्र धरून दिला जाणार आहे, मनुष्याचा पुत्र धरून दिला जाणार आहे. पेत्राने सांगितलं होतं की नाही 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 प्रभू, असं होणारच नाही. तो स्वतःची तयारी करून घेत होता प्रियानो. जे समोर त्याच्या ठेवलं होतं त्याला माहीत होतं मला कोणत्या अनुभवातून जायचं आहे. देवाने तुम्हाला आणि मला ह्या पवित्र शास्त्राद्वारेच प्रियानो सांगून ठेवलेले जगामध्ये शेवटचा काळ कसा राहणार आहे, त्याची चिन्ह काय राहणार आहेत. आपली तयारी प्रियानो आपण करून घेतली का? आपल्या कुटुंबाची तयारी आपण करून घेतली आहे का? परिस्थिती कशी आली, सामोरं जाण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य कर. त्यावेळेला प्रियानो मेजामध्ये आपण भाग घेऊ, प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया, माना खाली घालूया. देवाला प्रियानो ह्या गोष्टींमधून आपण म्हणूया, होय प्रभू, आमची देखील परीक्षा नाना प्रकारे दर दिवशी होत आहे, परंतु प्रभू यामधून आम्हाला तू सहाय्य पुरवत आहेस. मदत कर. आमच्या अवतीभोवती परीक्षा भयंकर आहे, परिस्थिती पण भयंकर आहे. या शेवटच्या काळामध्ये कसं जगावं याचं मार्गदर्शन मला, माझ्या कुटुंबाला प्रभू तू दे.